ठाण्यातील शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत भव्य मालवणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यंदा महोत्सवाचं 27वे वर्ष असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। महोत्सवात शनिवारी कोकणातील भजनी बुवा संतोष जोईल आणि बुवा श्रीकांत शिरसाट यांच्यात रंगलेल्या डबलबारी भजनाने रसिकांची मनं जिंकलेत। जोईल बुवांनी प्रारंभी जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत महाराष्ट्र गीत सादर केलाय। त्यांच्या सादरीकरणातून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। प्रत्युत्तरात शिरसाट बुवांनी मातापित्यांच्या महतीचं वर्णन करणारे भावस्पर्शी भजन सादर केले। डबलबारीच्या या लढाईला एका आजीबाई व नातीने पुरस्कार रूपी रोख पारितोषिक दिले। तोच धागा पकडून शिरसाट बुवांनी प्रतिस्पर्धी जोईल बुवांना माया माऊलीचा विसर पडल्याचा टोला लगावत रंगत लढवली। या सुरेल आणि शब्दवानांनी सजलेल्या डबलबारीच्या जंगी सामन्याला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद मिळाला। दरम्यान मालवणी महोत्सवाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नोकरदार बनण्यापेक्षा उद्योगी बना, नोकरी देणारे बना असा संदेश दिलाय। गेली 27 वर्षे आयोजक नगरसेवक सीताराम राणे हेच विचार समाजापर्यंत पोहोचवत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसेच त्यांच्या कार्यतत्परतेला पाठबळ देत भविष्यात राणे यांना आमदार बनवून मंत्रीपदही पोहोचावे असं आवाहनही जनसमुदायाला केलंय। खाद्य संस्कृतीसह सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत सामाजिक संदेश देणारा शिवाजीनगरचा हा मालवणी महोत्सव ठाणेकरांसाठी पर्वणी ठरत असून डबलबारी भजनाचा सुरेल सामना यंदाच्या उत्सवाचं प्रमुख आकर्षक ठरलाय। हातावरती प्राण घेऊन आपल्या देशाचे रक्षण करतात त्या शूरवीर जवानांचे आभार मानायला कोणी विसरू नका। आणि तिसरा आभार म्हणजे ज्यावेळी आपण अंतरुणावरून सकाळी उठतो, गाढ झोप घेऊन ज्यावेळी अंतरुणावर उठतो त्यावेळी आपल्या जन्मदात्या आई वडिलांचे आभार मानायला कोणी विसरू नका। जन्मदात्या आई वडिलांचे आभार मानायला कोणी विसरू नका। या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण असेल तर ज्याच्याकडे धनदौलत पैसा अडकाय तो मनुष्य श्रीमंत नाही, तर ज्याच्या घरामध्ये वृद्ध आई वडील ज्याच्या घरामध्ये आहेत त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या दुनियेमध्ये दुसरा कोणी नाही। कारण आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद ज्याच्या पाठीशी सदा आहेत त्याच्यासारखा सुदैवी आणि सुखी या जगामध्ये दुसरा प्राणी कोणता नाही। त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महाराजांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक महाराष्ट्र गीत सादर करतोय आणि रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करतो। महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करी जा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, करी जा महाराष्ट्र Thank you.